गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. मी मनीषा मुकुंद ताम्हणे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. नवीन सकाळमध्ये या मॅजिक बुकच्या जर्नीमध्ये. खूप-खूप धन्यवाद तुम्ही सर्वजण मला जो रोज प्रतिसाद देत आहात. मॅजिक बुकची जर्नी कंप्लीट करत आहात त्यासाठी तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप-खूप धन्यवाद. शुक्रिया, मेहरबानी. धन्यवाद. चला तर मग आपण प्रार्थना करूयात. प्रार्थनेने सुरुवात करूया. की हे परमपिता परमात्मा, हे ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप-खूप धन्यवाद. या वैश्विक ऊर्जेला खूप-खूप धन्यवाद. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद नारायणा. मला माझ्या आई-वडिलांच्या पोटी मुलीचा जन्म दिला त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद नारायणा. मला माझ्या आई-वडिलांनी लहानाचं मोठं केलं, कपडे घेतले, माध्यमिक शिक्षण दिलं, उच्च माध्यमिक शिक्षण दिलं. उच्च शिक्षण दिलं, पोलीस बनवलं त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. माझं लग्न लावलं त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. मला भरभरून दागदागिने दिले त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. माझ्या दोन्ही मुलांना जीव लावला त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. मला खूप चांगला पती देण्यासाठी खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला राहण्यासाठी घर दिलं. शेती कसण्यासाठी शेती दिली. खूप-खूप धन्यवाद नारायणा. खूप-खूप धन्यवाद. मला एकत्र कुटुंब देण्यासाठी खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने या पंचतत्वामुळेच माझं शरीर बनलेलं आहे. या पंचतत्वाला खूप-खूप धन्यवाद. आकाश तत्वाला खूप-खूप धन्यवाद. वायू तत्वाला खूप-खूप धन्यवाद. अग्नी तत्वाला म्हणजे सूर्यनारायणाला खूप-खूप धन्यवाद. माझ्या आयुष्यामध्ये नवीन ऊर्जा, नवीन प्रकाश, नवीन एनर्जी, नवीन-नवीन ऊर्जा रोज घेऊन येण्यासाठी खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मी जसं ब्रह्मांडामध्ये 72% पाणी आहे, तसं माझ्या शरीरात 72% पाणी देण्यासाठी खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद नारायणा. या धरती मातेला नतमस्तक होऊन आपण सर्वजण खूप-खूप धन्यवाद देऊया, की या धरती मातेवरच आपण फिरतो, चालतो, फिरतो, बोलतो, झोपतो, नाचतो, स्विमिंग करू शकतो, टेकड्या चढू शकतो, गड-किल्ले चढू शकतो. या धरती मातेवरच आपण शेती पिकवतात आणि संपूर्ण बाकी लोकांचं पोट भरतात. या शेतीसाठी खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद नारायणा. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला माझ्या शरीरातील 7ही चक्र खूप निरोगी, निरामय आणि ओपन झालेली आहे. या चक्रांमधून येणारी प्रत्येक ऊर्जा स्पिरिच्युअल आहे, एनर्जेटिक आहे. त्यामुळे माझे जीवन निरोगी, निरामय, नित्यानंद झाले आहे. खूप-खूप धन्यवाद नारायणा. मला सर्वोच्च आनंद देण्यासाठी. खूप-खूप धन्यवाद नारायणा. तुम्ही प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेला माझ्यासोबत राहण्यासाठी, मला सर्वोत्तम जीवन देण्यासाठी खूप-खूप धन्यवाद. आजचा दिवस प्रेमाने, आनंदाने, सन्मानाने, प्रशंसेने आणि जॅकपॉटने भरलेला मला दिलात त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. माझ्या आयुष्यामध्ये रोज नवीन जॅकपॉटवर जॅकपॉट घडत आहे. हे नारायण तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने माझ्या आतमध्ये खूप शक्ती आहे. असीम शांती आहे. असीम शांती आहे, असीम शांती आहे. आणि माझ्याजवळ प्रचूर मात्रामध्ये धन आहे, दौलत आहे. त्याचा मी सदुपयोग करते. हे नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, समय, वेळ, पैसा, मोसम, वातावरण, यातायात, जन्मकुंडली, ही प्रकृती, हे संपूर्ण ब्रह्मांड पुरी माझ्यासाठी अनुकूल आहे, अनुकूल आहे, अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे. माझ्यावर नारायणाची खूप कृपा आहे, खूप कृपा आहे, खूप कृपा आहे. हे नारायणा तुमच्या आशीर्वादाने माझं घर सुख, शांती, समृद्धी, प्रेम, एकमेकांचा आदर, विश्वास आणि एकमेकांची काळजी यांनी भरभरून भरला आहे. दिव्य ऊर्जेने भरलेला आहे. त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे आणि मी व माझं संपूर्ण कुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. मी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सफल आहे, सफल आहे, सफल आहे. मी विचार, वाणी आणि व्यवहार यातून सकारात्मक आहे, सकारात्मक आहे. मी प्रत्येक वेळी सत्य बोलते, खरं बोलते आणि सत्याचाच मार्ग अवलंबते. हे नारायणा तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मी सात सुखांचं उपभोग घेत आहे. त्यासाठी मी तुमच्या मनापासून खूप खूप आभारी आहे. आभारी आहे, आभारी आहे. हे परमपिता परमात्मा नारायणा मी तुमची खरोखर मनापासून आभारी आहे. हा जीवन स्वस्थ राहण्याचं वरदान मला दिलं त्यासाठी.
त्यामुळे मी पूर्णपणे स्वस्थ आहे, स्वस्थ आहे, स्वस्थ. माझं चित्त शांत आणि प्रसन्न आहे. माझे आणि तुमचे एकमेकांचे परस्पर संबंध प्रेमाचे आणि विश्वासाचे आहेत. त्यामुळे पण मी परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. मी सदैव खुश आणि संतुष्ट आहे. मी प्रत्येक व्यक्तीमध्ये नारायणाचे रूप पाहते. नारायणा, तुमचे शतशत धन्यवाद. शतशत धन्यवाद, शतशत धन्यवाद. तुम्ही माझ्या जीवनामध्ये हा जो पिरियड दिलेला आहे, ही जी वेळ दिलेली आहे, ती गोल्डन पिरियड देण्यासाठी मी तुमच्या मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद नारायण, आम्हाला पोलीस खात्यात पोलीसची नोकरी देण्यासाठी. मी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे खूप खूप आभार मानते. मी पोलीस खात्याचे खूप खूप आभार मानते. पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाचे खूप खूप आभार मानते. कारण माझ्या आयुष्यात दर महिन्याला भरभरून पगार देण्यासाठी मी पोलीस खात्याचे मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. लव्ह, रिस्पेक्ट, फेथ, विश्वास आणि इज्जत देण्यासाठी मी पोलीस खात्याचे खूप खूप आभारी आहे. खूप खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा चला तर आपण आपली स्क्रीन शेअर करूया. कसे आहात तुम्ही सर्वजण, मजेत ना? मीही मजेत. आजचा आपला दिवस आहे 25वा. जादूचे संकेत. आपला दिवस कोणता आहे? 25वा, जादूचे संकेत. चला तर मग यामध्ये काय दिसत आहे आपल्याला? यामध्ये सुरुवातीच्या पेजवर जसं कोणी फोटो शूटिंग करत आहे किंवा शूटिंग करण्यासाठी जी तयारी केली जाते, साउंड, व्हिडिओ, कॅमेरा, रील्स, खुर्ची, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावर काय दिसत आहे? आपल्याला स्टार दिसत आहे. मॅजिकल स्टार दिसत आहे. जादूचे संकेत, दिवस 25वा. आयुष्य म्हणजे खेळ. हा खेळ खेळणं आवश्यक आहे. कारण मगच आपल्या भोवतीची जादू नव्यानं आपल्या लक्षात येते. रॉन्डा बर्न यांनी जादू हे पुस्तक बनवताना एवढं सायंटिफिकरित्या आणि खूप छान पद्धतीने हे धडे बनवलेले आहेत. त्यातला मधला एक धडा म्हणजे जादूचे संकेत. म्हणजे आपल्याला काहीतरी संकेत आपण काम करत असताना मिळत असणार आहे. आयुष्य म्हणजे खेळ. हा खेळ खेळणं म्हणजे आवश्यक आहे. कारण मगच आपल्या भोवतालची जादू नव्याने आपल्या लक्षात येते. असं कोण म्हणतंय? फ्लोरा कोआओ. लेखक आणि उपचार पद्धती तज्ञ आहेत, हे म्हणत आहेत. जादूचा संकेत ही जादूची कृती, माझी एक आवडती कृती आहे. कारण यामध्ये जो खेळ तुम्ही खेळता, तो आपल्या या विश्वाबरोबर खेळता आणि तो खेळताना खूप मजा येते. कल्पना करा, की विश्व तुमच्यासाठी अगदी मित्रत्वाच्या नात्याने वागत आहे. तुमची काळजी घेत आहे आणि नवी जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहे. हो, पण विश्व काही उठून तुमच्याकडे चालत येऊ शकत नाही. "हे घे, तुला पाहिजे." हे असे म्हणू शकत नाही. पण हे विश्व आकर्षणाच्या सिद्धांतावर वापर करून काही संकेत आणि सूचना देते. ते जर तुम्ही ओळखलेत, तर तुमची स्वप्न पूर्ण व्हायला त्याची मदत नक्की होते. तुमची स्वप्न जर दृष्टीपथात आणायची असतील, तर त्यासाठी तुम्हाला कृतज्ञता वाटली पाहिजे, याची विश्वाला जाणीव आहे. म्हणूनच ते या खेळात काही वैयक्तिक सूचना देऊन तुम्हाला कृतज्ञ राहण्याची आठवण करून देते. दिवसभरात तुमच्या सभोवताली असणाऱ्या अनेक लोकांच्या परिस्थितीची आणि प्रसंगांच्या माध्यमातून हे विश्व तुम्हाला जादूच्या सूचना देऊन कृतज्ञ राहायला सांगते, हे घडत असतं. तुम्ही जर रुग्णवाहिकेच्या भोंग्याचा आवाज ऐकला, तर हे विश्व तुम्हाला परिपूर्ण आरोग्याबद्दल कृतज्ञ राहण्याचा जादुई संकेत देतं. तुम्ही तर पोलिसांचा गाडी बघितलीच, तर तुम्हाला
सुरक्षितता आणि निर्भयतेबद्दल कृतज्ञ राहण्याचा जादूचा संकेत मिळतो. जेव्हा तुम्ही एखाद्याला वृत्तपत्र वाचताना बघता, तेव्हा तुम्हाला त्यातील महत्त्वाच्या बातमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादुई संकेत मिळतो. तुम्ही जेव्हा अगदी योग्य वजन असलेली व्यक्ती बघता, तेव्हा स्वतःच्या वजनाबद्दल करावासा तुम्हाला वाटतो. हा जो तुमचं वजन योग्य राखण्याबाबत दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून या विश्वानं जादूचा संकेत दिला आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. तुम्ही जेव्हा एकमेकांच्या प्रेमात बुडालेलं जोडपं बघता, तेव्हा तुम्हाला आपल्यासाठी असा परिपूर्ण जोडीदार मिळायला हवा. असं वाटते, ते जोडपं तुम्हाला जादूची सूचना देऊन योग्य जोडीदार निवडण्याची प्रेरणा देतं. त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला हवं. तुम्ही लहान बाळ बघता, तेव्हा आपल्यातही असं कुटुंब हवं, असं तुम्हाला वाटायला लागतं आणि मुलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेजवळून किंवा ए-टी-एम जवळून जाता, तेव्हा जो जादूचा संकेत असतो, कारण त्यामुळे तुमच्याकडे भरभरून पैसा आहे याची तुम्हाला जाणीव होते. तेव्हा या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात येता, तेव्हा तुम्हाला घर आहे हे भावनेनं बरं वाटतं. तेव्हा या घरानं दिलेल्या जादूच्या संकेताबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कधी-कधी शेजारी राहणारी व्यक्ती तुम्हाला कॉफी प्यायला बोलवते किंवा शेजारी रस्त्यात दिसले, तर तुम्ही त्यांच्याकडे बघून हात हलवता, ओळखीचं हसता. तेव्हा शेजारी राहणारे हे जादूचा संकेत मानून तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता. तुमच्या स्वप्नातलं घर, गाडी, कार, मोटारसायकल, बूट, संगणक अशा तुमच्या भौतिक सुखांच्या यादीकडं जर तुम्ही नजर टाकलीत, तर त्यातून अर्थातच विश्वानं जादूची अशी सूचना केलेली असते, की या इच्छांबद्दल तुम्ही आत्ताच कृतज्ञता व्यक्त करा. रोजच्या अनेक घटनांमधून आपल्याला जादूचे संकेत मिळत असतात. तुमच्या दिवसाला सुरुवात होते आणि भेटणारी एखादी व्यक्ती तुम्हाला जेव्हा प्रभू शुभ प्रभात म्हणते, तेव्हा या चांगल्या सकाळबद्दल कृतज्ञता राहण्याचा जादूचा संकेत ती देते. खरोखरच आनंदी व्यक्ती जेव्हा भेटते, तेव्हा ती आनंदीपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जादू संकेत देते. आणि जेव्हा कधी कुठेही कोणत्याही वेळी तुम्ही एखादी व्यक्ती आभारी आहे असं ऐकता, तेव्हा ती तुम्हीही आभारी आहे असं म्हणावं, असं सांगणारी जादूची कृती असते. म्हणजे आपण सुद्धा कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. जर कोणी आपल्याशी कृतज्ञता व्यक्त केली तर. तुम्ही रोज करत असलेल्या अनेक गोष्टींमधून हे आपले विश्व निर्मितीक्षम पद्धतीने आणि अमर्याद मार्गांनी तुम्हाला कृतज्ञ राहण्याचे जादूचे संकेत देत असते. तुमचा या जादूच्या संकेताबद्दल कधीही गैरसमज होत नाही अथवा तो चुकीचा ठरत नाही. कारण त्याच्याबद्दल तुम्ही जो विचार करता, तो अगदी योग्यच ठरतो. हे विश्व जादूचे संकेत देण्यासाठी आकर्षणाच्या चा वापर करते. त्यामुळे या क्षणाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्याच संकेताकडे तुम्ही आकर्षिले जाता. जादूचे संकेत ओळखणे हा केवळ मी रोज खेळते. हा खेळ मी रोज खेळते. सरावानं हे विश्व मला देत असलेले सर्व जादूचे संकेत मला आता आपोआप ओळखता येतात आणि त्या प्रत्येक संकेताबद्दल मी त्याचे आभार मानते. कृतज्ञतेच्या जादूला गती देण्यासाठी हा भवताल संकेत देण्याचे जे नवनवीन मार्ग शोधतो, ते मला दरवेळी तितकेच उत्कंठापूर्ण वाटतात, आश्चर्यचकित करतात. मित्र-मैत्रिणींपैकी कोणाचा किंवा कुटुंबाचा एखादा मला फोन केला, तर त्याबद्दल मी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो संकेत असतो. आजचा दिवस किती छान आहे, नाही का? असं जेव्हा एखादा म्हणतो, तेव्हा मी राहत असलेल्या वातावरणाबद्दल आणि एका छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आठवण तो मला करून देतो. घरातलं एखादं उपकरण जेव्हा बंद पडतं, तेव्हा ते मला इतर उपकरणं चांगल्या प्रकारे काम करत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सूचना करतं. माझ्या बागेतलं एखादं रोपटं जीव धरण्यासाठी तगमगत असतं, तेव्हा ते माझ्या बागेतील जी इतर चांगली खूप वाढ झालेली रोपं आहेत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं भान देत असतं. मला आलेली पत्र
मला टपाल सेवेबद्दल आणि येणाऱ्या अनपेक्षित धनादेशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची सूचना देतात. जेव्हा एखादा म्हणतो, की मला मध्ये पैसे काढायला जायचंय किंवा मी जेव्हा साठी असलेली लोकांची रांग बघते, तेव्हा तो पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकेत असतो. एखादी आजारी व्यक्ती जेव्हा मला भेटते, तेव्हा ती तिच्या आणि माझ्या तब्येतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव करून देते. सकाळी-सकाळी नवा दिवस पाहण्यासाठी मी जेव्हा खिडकीचे पडदे उघडते, तेव्हा येणाऱ्या छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ते मला सूचना करतात. आणि रात्री मी जेव्हा पडदे लावून घेते, तेव्हा गेलेल्या छान दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण ते करून देतात. किती छान लेखिकेने संबोधलं आहे बघा. आपल्या भोवतालचे जादूचे संकेत ओळखायला खेळ आज तुम्हाला खेळायला आहे. हो ना? मग त्याबद्दल तुम्हाला अगदी दक्ष राहून जागरूकतेने दिवसभरात या विश्वातील 7 जादूचे संकेत ओळखून त्या प्रत्येकाबद्दल आभार मानायला हवेत. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचं वजन जेवढं योग्य परिपूर्ण असावं असं वाटतं, नेमकी त्याच वजनाची व्यक्ती जर तुम्हाला दिसली, तर तो जादूचा संकेत मानून माझ्या या योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असे म्हणा. एका वेळी एका संकेताबद्दल तुम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करत नाही. म्हणून तुम्ही एकापेक्षा अधिक संकेतांची निवड करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या प्रत्येक संकेताबद्दल अधिक कृतज्ञता व्यक्त करता येईल. तुम्हाला जर वाटत असेल, दिवसभरात तुम्हाला शक्य असेल तेवढ्या अशा अनेक संकेतांचा शोध घेऊ शकता. तुम्ही 24 तास जर तुम्ही रोज जादूच्या कृती करत असाल, तर तुम्ही आता अशा एका बिंदूपर्यंत पोहोचता आहात. की जिथे हे सभोवतालचे विश्व सतत तुम्हाला देत असलेले सर्व संकेत तुम्ही जागरूकपणे ओळखू शकता. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या अनेक फायद्यांपैकी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ती तुम्हाला जागे करते. अधिक दक्ष, अधिक जागरूक, अधिक जाणीव असलेला बनवते आणि अधिक दक्ष आणि जागरूक झाल्याने तुम्ही आणखी कृतज्ञता व्यक्त करायला लागता आणि त्यामुळे तुम्ही तुमचे स्वप्न आणखी सहजपणे तुमच्याकडे आकर्षित करू शकता आणि म्हणूनच या विश्वातील जादूचे संकेत ओळखा. आत्ताच आपण शिकलो जादूचे संकेत कसे ओळखायचे ते. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत पुन्हा एकदा वाचा आणि तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी शक्य असेल तेवढी मनापासून कृतज्ञता वरदानाबद्दल व्यक्त करून शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. अजगती जागरूक राहा आणि दिवसभरात घडणाऱ्या प्रसंगांपैकी तुमच्या भोवतालची कृतज्ञता व्यक्त करण्याचे किमान 7 संकेत शोधा. उदाहरणार्थ, तुमचं योग्य वजन जेवढं असावं, अगदी तेवढंच वजन असणारी व्यक्ती तुम्हाला दिसली तर? त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माझ्या अगदी योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे असे म्हणा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. असा तर आपला जादुई संकेत हा चॅप्टर इथे संपलेला आहे. खूप खूप धन्यवाद देते मी रॉन्डा बर्नला. खूप खूप धन्यवाद देते लेखिकेला, ज्यांनी हे प्रिंटिंग केले त्यांना, ज्यांनी हे सेशन किंवा हे जादू पुस्तक माझ्या लाईफमध्ये आणलं त्या प्रिया लोंढे मॅडमला मनापासून खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कारण त्यांच्यामुळेच माझ्या लाईफमध्ये खरोखरच चेंजेस झालेले आहेत. आणि हे जादुई बुक, हे जादुई पुस्तक माझ्याबरोबर तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये खरोखर जादूची कांडी बनून आलेलं आहे आणि जादूचे संकेत म्हणजेच आपल्याला सगळ्यांना ही जादूची YouTube पाहायची आहे. त्याप्रमाणे आपल्याला जादूचे ग्रॅटिट्यूड करायचे आहेत, शुक्रिया करायचा आहे, धन्यवाद करायचा आहे आणि आपल्याला वरदानं लिहायची आहेत, बोलायची आहेत. वारंवार त्याचं रिपिटेशन करायचं आहे. चला तर मग मी तुमचे मनापासून सर्वांचे खूप खूप धन्यवाद देते. शुक्रिया करते, खूप खूप धन्यवाद देते. तुम्ही सर्वजण मनापासून प्रेमाने मला खूप खूप शुभेच्छा देत आहात.
भरमसाठ प्रतिसाद देत आहात आणि मला चालना देत आहात, मला चेतना देत आहात, मला ऊर्जा देत आहात. त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते, शुक्रिया करते, धन्यवाद देते. चला तर मग आपला हा